नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? नेहमी मजेतच राहा हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करेल आणि तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. फायनली तुमची आमची सगळ्यांची प्रतीक्षा इथे संपलेली आहे, कारण की आज आम्ही जात आहोत हॉस्पिटलला आणि आज आहे माझी डिलिव्हरी डेट. येस, सो खूप जणांचे कॉल मेसेजेस वगैरे यायचे मला, राकेशला, मम्मीला, की कधी स्वीटी डिलिव्हरी होणार आहे, कधी काय तारीख आहे वगैरे सगळे विचारत असायचे. सो इथे सगळ्यांचीच प्रतीक्षा आता संपलेली आहे. फायनली आज मी जात आहे डिलिव्हरीसाठी हॉस्पिटलला आणि सकाळी आम्ही रेडी झालेलो आहे खूप लवकर. 8 वाजता हॉस्पिटलला आम्हाला बोलवलं होतं, ॲडमिट व्हायला सांगितलं होतं. 10 वाजेला ऑपरेशन थिएटरमध्ये घेणार होते, त्याच्या 2 तास आधी आम्हाला हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला सांगितलं होतं. सो 7 वाजता आम्ही रेडी होऊन निघालो आहोत. माझ्यासोबत मम्मी आहे, मावशी आहे, राकेश आहे. सो यापुढे आम्ही मग जाणार आहोत मंदिरात, कारण की देवाचंही दर्शन घेऊया म्हटलं. आणि घराजवळच आमच्या कुलस्वामिनी रेणुका मातेचं मंदिर आहे, जे की तुम्हाला आता इथे व्हिडिओमध्ये दिसत आहे. खूप दिवसापासून चालू होतं मंदिरात जायचं, जेव्हा मी 7व्या महिन्यात मम्मीकडे आली होती तेव्हापासूनच. बट काही ना काही कारणामुळे राहून जात होतं मंदिरात येणं. बट आज आठवणीने मम्मीनेही सकाळी आठवण दिली होती की आपल्याला मंदिरात जायचं आहे. सो देवीचं दर्शन घेऊन येऊया. त्यासाठी आम्ही सुरुवातीला आलो इथे रेणुका मातेच्या मंदिरात. देवीला पण हीच प्रार्थना केली होती की आमचं बाळ सुखरूप जन्माला येऊ दे, माझी डिलिव्हरी सुखरूप होऊ दे वगैरे यासाठी. कारण की माझ्या प्रेग्नन्सीमध्ये बऱ्याच कॉम्प्लिकेशन्स आल्या होत्या 7व्या महिन्यापासून. 7व्या महिन्यापर्यंत खूप छान होतं, सगळे रिपोर्ट्स वगैरे सगळे नॉर्मल होते. बट 7व्या महिन्याची जी सोनोग्राफी काढली त्याच्यातून मग तिथून पुढे काही गोष्टी आम्हाला समजल्या. सो त्याही मी तुमच्यासोबत एक्सप्लेन करते, शेअर करते. सो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर, आणि बेल आयकनलाही क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला आधी येतील म्हणून. सो आता आम्ही आलो महादेवाच्या मंदिरामध्ये. घराजवळच हे मंदिर आहे. 2-3 आधी रेणुका मातेच्या मंदिरात आलो, त्यानंतर आता आम्ही आलो महादेवाच्या मंदिरात. खूप सुंदर मंदिर आहे हे. सो इथेही जेव्हा मी प्रेग्नंट होती मम्मीकडे आलेली तेव्हा 2-3 वेळेस मी इथेही आलेली. बट 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये गोष्ट कळाली ती म्हणजे की माझं बाळ हे ब्रिज पोझिशनला आहे, म्हणजे उलटं आहे, त्याचे पाय खाली आहे. जनरली बाळाचं डोकं खाली असतं, पायवर असतं. बट माझ्या बाळाच्या बाबतीत असं होतं की त्याचे पाय खाली होते आणि डोकं वरती होतं. सो ज्याला आपण पायाळू म्हणतात. बट 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये ते कळालं होतं. बाकी गोष्टी नॉर्मल होत्या, त्याच्यामुळे एवढं हे नव्हतं. बट 7व्या महिन्यातच आम्हाला एक लिंक लागलेली की माझं नॉर्मल डिलेवरी तर काही होणार नाही. हां, इनकेस जर बाळाने पोझिशन चेंज केली तर नॉर्मल डिलेवरी होऊ शकते. बट जर पोझिशन चेंज नाही झाली तर ऑब्व्हियसली सी सेक्शनच होणार बो असं म्हणून. आणि आम्ही डोक्यात हीच गोष्ट धरून चाललो होतो की सी सेक्शनच होईल म्हणून. आणि 7व्या महिन्यात मी मिनी ब्लॉग्समध्ये पण शेअर केलं होतं की माझं बाळाचं पोझिशन हे ब्रिज पोझिशन आहे, तर त्याला नॉर्मल पोझिशनला येण्यासाठी काय करावे लागतील. तर तुमच्यापैकी सगळ्यांनी मला खूप छान असे सजेशन दिले होते, तेही मी फॉलो केले होते. बट नाही माहिती, माझ्या बाळाला कदाचित पोझिशन बदलवायची नव्हती म्हणून तो ठाम होता माझं बाळ त्याच्या पोझिशनवरती, म्हणून त्याने काही चेंज केलेलंच नाही. सो ते एक होतं. मग त्यानंतर 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये 8व्या महिन्यात आम्ही काहीच नाही केलेलं. मग गेलो होतो 9व्या महिना जेव्हा स्टार्ट झाला तेव्हा. सो तेव्हा डॉक्टरांनी, आणि 7व्या महिन्यात बाळाचं वजनही कमी होतं, जे आमच्या खरंच लक्षात नाही आलेलं. आम्ही एवढं काही पाहिलं नाही आणि डॉक्टरांनी पण आम्हाला काही गोष्ट सांगितलीच नव्हती. सो आम्हाला वाटलं सगळ्या गोष्टी नॉर्मल आहे, फक्त एक पोझिशन त्याची उलटी आहे. मग 8व्या महिन्यात तर काही हॉस्पिटलला जाणं झालंच नाही, नॉर्मल रुटीन चेकअप होतं तेवढंच. त्यानंतर मग 9व्या महिन्याच्या स्टार्टिंगला आम्हाला नॉर्मल सोनोग्राफी काढावी लावली होती डॉक्टरांनी, ज्याच्यामध्ये बाळाचं वजन, त्यानंतर बाळाभोवतीचं पाणी, त्याच्यानंतर बाळाची पोझिशन, ह्या सगळ्या गोष्टी कळणार होत्या. सो त्या दिवशी आम्ही गेलो हॉस्पिटल. डॉक्टरांनी सांगितलं की ही सोनोग्राफी तुम्ही करून आणा. सो सोनोग्राफी नॉर्मल सोनोग्राफी होती रेग्युलरवाली, ती सोनोग्राफी केली. रिपोर्ट घेऊन आम्ही गेलो डॉक्टरांकडे. सो तिथे आम्हाला गोष्टी कळाल्या. सो तिथून काही कॉम्प्लिकेशन सुरू झाल्या. ते म्हणजे की एक तर पोझिशन बाळाने चेंज केलेली नव्हती, अजूनही 9व्या महिन्यात बाळाची सेम पोझिशन होती, ब्रिज पोझिशनलाच होतं. त्यानंतर सगळ्यात मेन पॉईंट म्हणजे बाळाभोवतीचं पाणी खूपच जास्त कमी झालेलं. 7व्या महिन्यात ते 12 सेंटीमीटर होतं आणि 9व्या महिन्यात ते डायरेक्ट 7 सेंटीमीटरवरती आलं. सो डॉक्टर म्हणे ही गोष्ट थोडी चिंताजनक आहे, त्याच्यामुळे म्हटलं आपण थोडं
त्यांनी सलाईन सुरू केले, कारण की बाळाभोवतीचं पाणीही वेळ होईल. आणि थर्ड थिंग म्हणजे बाळाचं वजन. 9व्या महिन्याच्या सुरुवातीला बाळाचं वजन फक्त 1700 ग्राम होतं. सो आम्हाला भीती वाटली की डिलेव्हरीनंतर बाळाला जर काचेच्या पेटीत ठेवण्याची वेळ आली तर. त्याच्यामुळे मग आम्ही थोडं घाबरलो होतो. डॉक्टरांनी म्हटलं की आपण सलाईन लावूया, 4 हप्ते आपण 2-2 सलाईन लावूया, जेणेकरून बाळाभोवतीचं पाणीही व्यवस्थित होईल. आणि काही त्यांनी डाएट सांगितलं होतं, लिक्विड इंटेक जास्त करायला सांगितला होता. त्यानंतर सलाईन चालू झाली होती, ज्याच्याने बाळाचं वजन गेन होण्यामध्ये पण मदत होईल असं. सो आम्ही 2 सलाईन लावलेल्या, प्रत्येक वीकला जायचो आम्ही, 1-1 हप्त्यानंतर सलाईन असायची. सो 2 वेळेस सलाईन लावले गेल्या होत्या. आणि त्यानंतर मग डॉक्टरांनी पुन्हा सोनोग्राफी काढायला लावले होते. मग बाळाचं तेव्हा 37 वीक कंप्लीट झालेलं होतं. सोनोग्राफी काढलेली, मग त्याच्यात बाळाचं वजन नॉर्मल आलेलं. त्यानंतर आम्हाला डॉक्टरांनी ब्लड टेस्ट करायला सांगितली होती, मला शुगर टेस्ट, कारण की ऑपरेशनच्या आधी ते हे गोष्टी चेक करतात शुगर आहे की नाही वगैरे म्हणून. सो ज्या वेळेस सलाईन लावून झाली होती त्याच्या नेक्स्ट वीकला मी HbA1c आणि रँडम ब्लड शुगरची टेस्ट केलेली. आणि त्याच्यात पुन्हा चौथं कॉम्प्लिकेशन म्हणजे माझी प्री डायबेटिक शुगर झालेली, माझी शुगर प्री डायबेटिकमध्ये आलेली होती. सो आम्ही 24 ऑक्टोबरला आम्ही फक्त ब्लड रिपोर्ट दाखवायला डॉक्टरांकडे गेलो होतो. बट तिथे गेल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी झाल्या. डॉक्टरांकडे गेलो, त्यांना रिपोर्ट दाखवला. डॉक्टर म्हटले की हिचं प्री डायबेटिक शुगर आहे, सो शुगर हिची वाढलेली आहे, थोडंसं चिंताजनक ही गोष्ट आहे, जर आपल्याला नेक्स्ट डेलाच हिची डिलेव्हरी करावी लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. बट मी मेंटली खरंच प्रिपेअर्ड नव्हती या गोष्टीसाठी की लगेच नेक्स्ट डेला कसं काय असं म्हणून. मग डॉक्टरनं म्हटलं सर लगेच तर नाही होणार, 2-3 दिवसाची वेळ द्या. सो डॉक्टर म्हटले ठीक आहे, फार तर 2 दिवस. बट आधी तर ते नाहीच म्हणत होते की नाही, नेक्स्ट डेलाच आपण करून घेऊया, कारण की शुगर जर वाढली तर बाळाची शुगर फ्लक्च्युएट होऊ शकते, बाळाला त्रास होऊ शकतो. आणि 2-3 दिवस म्हणा किंवा 1 वीक थांबवण्यातही काही अर्थ नव्हता, किंवा एवढ्या याच्यामध्ये बाळाचं वजन वाढणार नव्हतं किंवा त्याचं जे भोवतीचं पाणी आहे त्याच्यात काही फरक पडणार नव्हता म्हणून. बट नेक्स्ट डेला मी ठाम होते की नेक्स्ट डेला मला करायचं नाही आहे, मी करणार तर 27 ऑक्टोबरलाच, म्हणजे सोमवारच्या दिवशीच डिलेव्हरी करणार. सो यासाठी माझं आणि राकेशचं पण खूप भांडण झालं. त्यानंतर मम्मीचं आणि माझ्या सासूबाईचंही थोडी बोलाबोल झालेली फोनवरती. सासूबाई पण तेच म्हणे की ती का रिस्क घेते, जर काही झालं किंवा बाळाला काही त्रास झाला तर काय करणार असं म्हणून. पण मम्मीचं एकच म्हणणं होतं की तिची डिलेव्हरी करायची, जर तिला तिची इच्छाच नाही आहे उद्या डिलेव्हरी करायची, आणि जर तिला आपण बळजबरी डिलेव्हरीसाठी पाठवलं, जर तिला काही झालं तर तुम्ही काय करणार म्हणून. तर खूप साऱ्या अशा गोष्टी झाल्या. पण मी ठाम होती माझ्याच याच्यावरती की नाही, मला 27लाच डिलेव्हरी करायची, तर तेव्हाच केलं. 2 दिवस मी स्वतःसाठी घेतले होते. सो फायनली इथे ह्या सगळ्या कॉम्प्लिकेशन्स होत्या. त्याच्यामुळे जी 11 नोव्हेंबरला माझी तारीख होती डिलेव्हरीची, तर ती लवकर डिलेव्हरी आम्हाला करावी लागली होती. 37 वीक्सचं बाळ माझं पूर्ण झालेलं होतं. सो डॉक्टर म्हणे की हे पूर्ण मॅच्युअर झालेलं आहे, आता डिलेव्हरी करायला काही हरकत नाही. सो उगाच वाट बघून हे करण्यापेक्षा लवकर निर्णय घेतलेला बरा होईल असं म्हणून. आणि इथे फायनली माझी डिलेव्हरी झालेली आहे. आणि बाळ हे तुमच्या आशीर्वादाने, स्वामींच्या आशीर्वादाने, कुलस्वामिनी रेणुका मातेच्या आशीर्वादाने सुखरूप जन्माला आलेलं आहे. बाळाला काचेच्या पेटीत ठेवण्याचीही गरज पडलेली नाही. त्याचं वजनही कमी आहे थोडंसं, 2.4 kg त्याचं वजन आलेलं. बट स्वामी कृपेने त्याला काचेच्या पेटीत ठेवण्याची गरज नाही पडलेली. आणि तुम्हाला म्हणून सांगते की मला झालेला आहे, येस, मला झालेला आहे मुलगा. आणि सगळ्यांचं पूर्ण 9 महिने चाललं होतं, माझ्या माहेरचे, सासरचे, जे ना ते माझ्याकडे बघत होते, पोटाकडे बघत होते, सांगत होते की तुला मुलगाच होणार, तुला मुलगाच होणार. एकच एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकच व्यक्ती होती जी मला बोललेली की तुला मुलगी होईल असं म्हणून. सो म्हटलं जनरली लोक तर हेच म्हणतात ना की मुलगाच होणार, आपण आशीर्वादही तेच देतो, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. कोणी असं म्हणत नाही की तुला मुलगी हो पहिली किंवा काय असं म्हणून. बट आम्ही दोघांनी, म्हणजे मी आणि माझ्या मिस्टरांनी बिलकुल पण ही गोष्ट डोक्यात ठेवलेली नव्हती की मुलगाच होणार किंवा मुलगीच होणार. जे होणार ते आमचं असणार आहे, आम्हाला सांभाळायचं आहे आणि आम्ही खुश असणार आहे, कारण की आमचं पहिलं अपत्य आहे हे म्हणून. सो त्याचसाठी होतं. आणि खरंच
मुलगा झाल्यावरती सगळ्यांना खूप आनंद झालेला, कारण की ऑलरेडी आमच्या घरी 2 लक्ष्मी आहे. सो नारायणाची गरज होती, जी नारायण आला आहे आमच्या घरात. आणि इथे पेढे वाटणं यांचं चालू आहे, कारण की खूप आनंद झालेला सगळ्यांना. राकेशला आता अश्रू चणावर झालेले. राकेश, माझा भाऊ, मम्मीन ते रडले होते अक्षरशः. मी ऑपरेशन थिएटरमधून बाहेर बघत होते, जेव्हा पण नर्स बाहेर ये जा करत होते तेव्हा माझं लक्ष दाराकडेच होतं. म्हटलं अरे हे लोक गेले कुठे, आहे की नाही आहे. बट ते बाहेरच्या साईडला वेट करत होते. बाळाची, माझी डिलिव्हरी होण्याची वाट ते बघत होते. आणि ते पहिला पेढा कुलस्वामींना अर्पण केलेला आहे. त्यानंतर मग यांचे पेढे वाटणं पार्टी सेलिब्रेशन सुरू झालेला आहे. सो खूप वेगळा आणि छान अनुभव होता हा माझ्यासाठी. तरी डोक्यात म्हणजे मी एवढी ऑपरेशन म्हणा, सलाईन, इंजेक्शन, त्यानंतर कुठेतरी लागायला घाबरणं वगैरे. माझा एकदा ॲक्सिडेंट झाला होता, त्यानंतर मी खूप घाबरते पडायला, धडायला, त्यानंतर लागायला वगैरे. बट मी 2 दिवस त्याचसाठी घेतलं होतं की नाही, मला मेंटली प्रिपेअर्ड व्हायचं या गोष्टीसाठी. आणि तुम्हाला म्हणून सांगते, मी डिलेवरीजला जाईपर्यंत, ऑपरेशन थिएटरमध्ये जाईपर्यंत, इवन माझं ऑपरेशनही मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं आहे. मला भूल दिलेली होती, ॲनेस्थेशिया दिला होता. तो कमरेपासून पूर्ण नम झालेलं होतं, काहीच मला सेन्सेशन होत नव्हते. बट मी डोळ्याने सगळ्या गोष्टी पाहत होते. त्यांनी कट केलं, बाळाला बाहेर काढलं, स्टिचेस वगैरे सगळ्या गोष्टी. आणि मी एकदम नॉर्मल याच्याने बघत होते. मला मध्येच झोप लागत होते, मध्येच मी उठत होते, मध्येच डोक्यात माझा विचार चालू होत्या. बट एक गोष्ट आहे, स्टार्ट टू एंड स्वामींचा जप माझ्या मनात हा कंटिन्यू चालू होता. कारण की त्यांच्याच आशीर्वादाने मला हा गर्भ पण राहिलेला होता, त्यांनी दाखवलेल्या मार्गदर्शनाने. कारण की आम्ही बाळासाठी जवळजवळ 1.5 वर्ष प्रयत्न करत होतो नॅचरली व्हावं म्हणून. बट यश काही येत नव्हतं. सो स्वामींनी दाखवलेला मार्ग होता की आम्हाला एक छान असे डॉक्टर भेटलेले की ज्यांच्या कृपेने आम्हाला 3 महिन्याच्या ट्रीटमेंटमध्येच अनुभव आला, रिझल्ट आला. आणि हे गोंडस बाळ आज आमच्या सोबत आहे. सो त्यावरही अगं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की डिलेवरी की काय कॉम्प्लिकेशन होते, का राहत नव्हतं वगैरे असं म्हणून, तर त्याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवेल. बट हा आनंद खरंच खूप वेगळा आहे. तुम्हाला किती टाके पडत आहेत, तुम्हाला काय त्रास होतो आहे ते काहीच समजत नाही. बस एकच असतं, बाळाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला ना, तुम्ही सगळे तुमचे दुःख विसरतात, सगळा त्रास विसरतात. आणि तेच काहीतरी माझ्यासोबत झालं होतं. सो इथे बाळाच्या बाबाने त्याला चैन गिफ्ट केलेली. सो याचसाठी मी राकेशलाही बोलवून घेतलं होतं की मला माझं पहिलं बाळ म्हणजे मला माझ्या डिलिव्हरीसोबत राकेश हवे होते. त्यानंतर आमच्या बाळाला त्यांनी पहिल्यांदा बघावंही माझी इच्छा होती, पकडावंही इच्छा होती. आणि त्यांच्याच हाताने पहिला दुधाचा घोट आमच्या बाळाने घेतलेला आहे. सो ही गोष्ट खूप छान होती. सो सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसतोय. नक्कीच तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर नक्की करा. भेटूया